सर्वप्रथम आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती असल्यामुळं आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि काल 2 दिवसापासून आपण बघतोय राज्यामध्ये पत्रकार सुरक्षित राहिलेले नाहीत। जो गुंडगिरी करणारा, दादागिरी करणारा हरामखोर खासदार पत्रकारांना शिवीगाळ करणारा, पत्रकारांना जीवे मारण्याची भाषा करत असेल आणि राज्य सरकार गृह विभाग जर डोळे झाक करत असेल तर हे लोकशाहीला, संविधानाला घातक आहे आणि याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। राज्यातील सर्व लोकांनी याचा निषेध केला पाहिजे, कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकारिता आणि पत्रकारिता करणारे पत्रकारच जर सुरक्षित नसतील तर येणाऱ्या काळात यांना काय घोटाळे करायचे आणि यांना काय हुकुमशाही करायची हे यांना मोकळीक मिळेल। कुठंतरी पत्रकारामुळे ह्या प्रत्येक गोष्टीला आळा बसतोय, परंतु त्या पत्रकारावरच जर आरवाच्य भाषा आणि तीही पोलिसांसमोर, कोण संजय दिना पाटील जो गद्दार असणारा आत्ताच एकनाथ शिंदेच्या गटात गेला, कुठेतरी 200 कोटी रुपये घेऊन एकनाथ शिंदेच्या गटात जाऊन पैशाचा मुजोरी आणि पैशाच्या दादागिरीच्या जीवावर पत्रकारांना तिथं पुन्हा आला तर मारीन आणि पोलीस जवळ काय रेकॉर्ड करायचं कर, ही भाषा जर वापरत असेल तर राज्याचं गृह विभाग काय झोपलेला आहे का? राज्याचे गृहमंत्री झोपलेले आहेत का? राज्याच्या गृहमंत्र्याला आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाप्रमाणे, जे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी गुंडगिरी मुंबईतली सगळी हद्दपार करून टाकली होती आणि पोलिसांना पूर्ण मोकळीक देऊन टाकली होती, त्याप्रमाणे तुम्ही आणखी पोलिसांना जर मोकळीक दिली तर येणाऱ्या काळामध्ये असं बोलण्याची कोणाची हिंमत होणार नाही, धाडस होणार नाही। आणि जर तुम्ही अशी मोकळीक तुमच्या स्वार्थापायी, तुमच्या राजसत्तेच्या पायी आणि तुमच्या कुठेतरी सेटलमेंटच्या पायी आणि कुठेतरी तुमच्या फोडाफोडीच्या राजकारणापायी जर अशा लोकांना पाठीशी घालत गेले तर राज्यात गुंडगिरी वाढत राहील आणि राज्यात पत्रकारच सुरक्षित नसले तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित असेल? राज्यात अनेक खून मर्डर्स होत चाललेत, याच्यामध्ये ज्याप्रमाणे आता विलास घुले या तरुणाचा सुद्धा मर्डर झाला, त्यामध्ये सुद्धा कुठेतरी कोणाला पाठीशी घातलं जातंय। मग जर असं कुणालाही पाठीशी घालत गेले तर राज्यामध्ये पुन्हा पूर्वीसारखी हुकुमशाही आणायची की काय, असा सुद्धा माझा राज्याच्या प्रमुखांना प्रश्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती, तो कोण हरामखोर संजय दिना पाटील आहे याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि फक्त माफीनामा किंवा दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि कारवाई होत नसेल तर येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा त्याला जशाच तसं उत्तर देऊ। राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना, चळवळीतील कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, संजय दिना पाटील ज्याप्रमाणे पत्रकारांना बोललाय त्याच भाषेत त्या संजय दिना पाटलाला आपण खालच्या पातळीत, त्या भिकारचोट संजय दिना पाटलाला आपण खालच्या पातळीत बोललं पाहिजे। आणि संजय दिना पाटलाला एवढी पत्रकारावर 2 हात करायची हौस असेल तर संजय दिना पाटलाला माझं आव्हान आहे, मला तू कळव कुठे यायचं तर मी येतो, तुझ्यासोबत 2 हात करायला तर मी तयार आहे। धमक्या काय पत्रकाराला देतो? पत्रकार बिचारे पत्रकारिता करण्यात मग्न असते, परंतु गोरगरीब लोकांना धमक्या देऊन आम्ही खपून घेणार नाही आणि येणाऱ्या काळात या भिकारचोट संजय दिना पाटलाला जशा तसं उत्तर देणार आहोत। बीड प्रकरणात बघा, राज्य सरकारने ठरवलंय ओबीसींचं पूर्णच देऊन टाकायचं। वित्त म्हणतो आता राज्य सरकारने ओबीसी संपलाय म्हणून सांगावं, ओबीसीसाठी आम्हाला वेळ नाही म्हणून सांगावं, कारण की आम्ही आता इथून पुढे ओबीसीसाठी काम करणार नाही, फक्त निवडणुका आल्या काय ओबीसी आमचा DNA मानणार आणि ओबीसींचे मतं घेणार, हे राज्य सरकारने गृहीत धरलेलं आहे। ओबीसींनी आता डोळे उघडले पाहिजे, आपले हक्क अधिकार लढण्यासाठी आपण आता रस्त्यावर येण्याची तयारी ठेवली पाहिजे। जर कोणी दादागिरी करून जर त्यांचे प्रश्न मार्गी लागत असतील आणि आपले हक्काधिकार कोणी हिसकावून घेत असेल तर आपल्याला सुद्धा आपला झेंडा आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल, कारण की आपले नेते बोलायला तयार नाहीत, आपले मंत्री बोलायला तयार नाहीत, आपले आमदार बोलायला तयार नाहीत। ज्याप्रमाणे मराठा उपसमितीचा अध्यक्ष राधाकृष्ण के पाटील जरांगे उपोषणाला बसण्याच्या अगोदर औरंगाबादला येऊन मुक्कामाला थांबतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 1 तासात तिथे येऊन लोटांगण घेण्याचं काम करतो, परंतु आमचा बावनकुळे नावाचा खुळखुळा कुठल्या बिळात जाऊन लपलेला आम्हाला पाहायला मिळत नाही। ओबीसीच्या प्रश्नावर चकार शब्द बावनकुळे काढायला तयार नाही। बावनकुळेचा आम्ही निषेध करतो आणि बावनकुळेनी त्या उपसमितीचं अध्यक्षपद सोडावं, तुझ्याच्याने होत नाही तर त्यांनी सोडून द्यावं आणि सांगावं माझ्याच्याने होत नाही, आता नुसता ओबीसी नेता म्हणून घ्यायचं, मलाईदार खाते घ्यायचे, मलाई गोळा करायची, सत्तेचा रुबाब हे करायचा, परंतु जातीसाठी कधी विचार करायचा नाही। ज्या प्रवाहात आपण जन्मलो त्याचा विचार होत नसेल तर आम्ही बावनकुळेंचा निषेधच सातत्यानं करत राहू। बजरंग सोनवणेच्या मुलाचे आणि त्या मारेकऱ्यांचे संबंध आहेत, कारण की गेल्या 8-10 दिवसापूर्वीचे त्याचे CDR तपासले पाहिजे, परंतु बजरंग सोनवणेला एवढी उतावीळता का आली? बजरंग सोनवणे तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेबाला तात्काळ एवढे का भेटले? म्हणजे हे प्रकरण कुठेतरी दडपण्याचा, दाबण्याचा प्रयत्न त्यांचा असला पाहिजे
आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यामुळं माझी विनंती, कुणाची गय करू नका. तुम्ही विचार करताल की उद्या बजरंग सोनवणे आमच्या पक्षात येईल म्हणून त्याला तुम्ही मोकळीक देण्याचा प्रयत्न कराल, परंतु ओबीसी हे कधी कदापि खपवून घेणार नाही. आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये खासदाराचं पोरगा असेल किंवा आमदाराचा असेल किंवा मंत्र्याचा असेल, तो गुन्हेगारच असतो. बजरंग सोनवणेचा मुलगा तो कोण सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक झाली पाहिजे. त्याची तिथं CDR 8-10 दिवसापूर्वीचे CDR तपासले पाहिजे. आणि जो केज पोलीस स्टेशनचा पोलीस इन्स्पेक्टर आहे PI, तो पोलीस इन्स्पेक्टर खरं तर तिथून पळून गेला होता आणि त्या पोलीस इन्स्पेक्टर तिथून का पळून गेला त्याचंसुद्धा तिथं निलंबन झालं पाहिजे, त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण की गुन्हा दाखल करण्याला सुद्धा त्यांनी विलंब केला होता. त्यामुळं हे प्रकरण गंभीर आहे आणि जाणीवपूर्वक निष्पाप तरुणाला तिथं जीवे मारण्यात आले. कुठेतरी भांडण सोडायला गेलेल्या तरुणाला जीवे मारत असतील तर येणाऱ्या काळात कोणी भांडण सोडायला मध्ये जाणार नाही. त्यामुळं माझी राज्याच्या गृहविभागाला, मुख्यमंत्र्याला, देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती की त्या प्रकरणामध्ये तुम्ही कुठलीही दिरंगाई करू नका. सौरभ सोनवणे नावाच्या तरुणाला अटक करून त्याची चौकशी करा आणि विशेषतः संजय दिना पाटील जातीवादी आणि गद्दार खासदार याला तात्काळ तुम्ही अटक करा आणि त्याला जेलमध्ये पाठवून त्याची चौकशी आणि त्याची खासदारकी रद्द करण्याचं काम करावं अशी आपली कळकळीची राज्य सरकारला आणि राज्याच्या प्रमुखाला विनंती आहे. मराठा